गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। प्रसिद्ध चित्रकार व महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर राजू देशमुख यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन पुढील पिढीतील छात्राध्यापक व शिक्षकांनी घ्यावी असे आवाहन महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य लता मुघल यांनी केले। महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय नाशिक या विद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर राजीव देशमुख सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य मुघल बोलत होत्या। यावेळी व्यासपीठावर प्राचार्य लता मुघल, डॉक्टर राजीव देशमुख, सौ प्राचार्य उज्ज्वला देशमुख, घुंगरू ब्रँडचे ओन रसिका नुपूर, राहुल पवार, अरुण देशमुख, डॉक्टर बीबी देशमुख, शळकेसर आंधळे साहेब, डॉक्टर हर्षल धुमाळ, डी वर्षा धुमाळ, दीपक देशमुख, निलेश देशमुख, जयदीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वागत गीताने करण्यात आली। यावेळी उपस्थितांपैकी सुनील पेल महाले, भगवान पाटील, पद्मा चव्हाण, रसिका नुपूर, अरविंद देशमुख, डॉक्टर मुकुल भोसले, डॉक्टर वर्षा धुमाळ, गणेश खरकुटे आदींनी डॉक्टर राजू देशमुख यांच्या कार्याची माहिती सांगितली आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रज्ञा जाधव यांनी केले। प्रमुख उपस्थित यांच्या मनोगतातून डॉक्टर राजीव देशमुख यांनी आपल्या 31 वर्षाच्या सेवा कार्यात माध्यमिक विभागात तसेच दिंडोरी अध्यापक विद्यालयात प्रभारी प्राचार्य व महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयात प्राध्यापक म्हणून इंग्रजी व मराठी विषयांचे अध्यापन केले। डॉक्टर राजीव देशमुख हे उत्कृष्ट चित्रकार असून त्यांनी आतापर्यंत हजारो मान्यवरांचे पेन्सिल स्केच तयार केले। त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, विविध राष्ट्रीय कलाकार, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांचे स्केच तयार केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर त्यांच्या स्केचला प्रतिसाद देत अभिनंदन व आभाराचे पत्रही पाठवले। तसेच महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तर नावाच्या शब्दाचे स्केच काढून त्यांना भेट दिली। डॉक्टर राजीव देशमुख यांनी स्केच तयार करून संबंधित व्यक्तीला फ्रेम बनवून ती देण्याची कला जोपासली। यातून त्यांच्या कलेला मोठी दाद मिळत असल्याचं वक्त्यांनी सांगितलं। यावेळी अध्यापक विद्यालयाचे वतीने डॉक्टर राजीव देशमुख व सौ प्राचार्य उज्ज्वला देशमुख यांचा शाल भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। सत्कार मूर्ती डॉक्टर राजीव देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या कार्याची माहिती देत जीवनात त्यांना ज्यांनी मदत सहकार्य केले ज्यांनी मदत सहकार्य केले त्यांचा आवर्जून उल्लेख केला व त्यांचे आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी भवर यांनी तर आभार संजना नेवकर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयातील सर्व प्राध्यापक, सेवक व विद्यार्थी व देशमुख कुटुंब यांनी परिश्रम घेतले। सगळं सांगितलं गेलं पुनरावृत्ती काही करत नाही। विराजमान तुमच्या प्राचार्य आदरणीय मुघल मॅडम, कुटुंबातील मान्यवर आमचे जावी डॉक्टर हर्षल धुमाळ, डॉक्टर देशमुख सर, डॉक्टर बीबी देशमुख, आमचे मामा श्री अरुण देशमुख, आचार्य दीपक देशमुख, पुतणे जयदीप देशमुख, डॉक्टर सुरेश पाटील, अविनाश पाणी, सुनील हिरे, त्यानंतर आमचे मित्र अरुण देशमुख, प्रशांत वाणी सर, चंद्र पवार सर, गणेश देशमुख, मते सर, माझा विद्यार्थी राहुल पवार, कटार सर, तोरडे सर, थोरात सर, शिंदे सर, आत्ताच आमच्याकडे कदम सर, दिंडोरीचे जाधव सर, देरले सर, आमचे मोरे सर, सावळकर मामा, त्या मराठाचे मुख्याध्यापक थोरात सर, रसिका, सोनाली या ठिकाणी आहे। अजून आहे ठीक आहे सगळ्या नावं जास्त असल्यामुळे थोडंसं अडचण येते। तर या सगळ्यांना आधी वंदन करतो आणि अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल देशमुख परिवाराच्या वतीने सगळ्यांचा मनपूर्वक आभार। त्या विषयाची पुनरावृत्ती मी करत नाही। बऱ्याचदा मी सांगितलं आता मी इंग्रजी विषय या ठिकाणी शिकवलाय। मुळात इंग्रजी हा विषयच नाही माझा आहे एम ए मराठी आणि मी गेले 19 वर्ष इंग्रजी शिकवतोय। म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा ते विषयाची गरज नाहीये। आपल्याकडे जर अनुभव असेल, टेक्निक असेल तर इंग्रजी काहीच अवघड नाही। आणि म्हणून जेव्हा 2006 जॉईन झालो मी विचार केला की डाटा मागत की त्यांना काय अडचणी नेमकी, तर त्यांना इंग्रजी अडचण, इंग्रजी आम्हाला बोलता येत नाही, इंग्रजी शब्द लक्षात राहत नाही, वाक्य रचना कळत नाही।
म्हणून मी बराच वेळा स्टडी केला की मी जर बीएडचा विद्यार्थी असेल तर मला काय अपेक्षा, तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी काय करा, मी अगोदर परिपाठाच्या सूचना तयार केला. इंग्लिश परिपाठ कसा या कार्यक्रमाच्या अध्यक्षा महर्षी बीएड कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती मोगल मॅडम, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, ऑफिस स्टाफ, सरांचे सर्व विद्यार्थी, देशमुख कुटुंबावर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट आणि नातेवाईक यांना माझा सर्वांना नमस्कार. आज आपण माझे पती श्री देशमुख सरांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी एकत्र आलेलो आहोत. सरांची पत्नी या नात्याने सरांबद्दल बोलताना मला सांगावंसं वाटते, सर एक अतिशय कुटुंबवत्सल व्यक्ती आहेत, अतिशय भावनिक आहेत, थोडे स्ट्रिक्ट आहेत, परंतु कुटुंबामध्ये मानमर्यादा कशी जपावी हे त्यांच्याकडून शिकावे. त्यांचे वडील नाही आहेत खरं तर, पण वडिलांचा मान मोठ्या भावांना देणारे या संस्कारांचं सर्व श्रेय जातं की त्यांच्या वडिलांना. त्यांचे वडील कैलासवासी कवडे गुरुजी राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आणि नावाजलेले मुख्याध्यापक, ज्यांचे नाव आजही जिल्ह्यामध्ये अतिशय आदराने घेतलं जातं, असे ते कवडे गुरुजी. म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. आज तुम्हाला जे देशमुख सर ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, तो सगळा वारसा हा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेला. त्यांचा वारसा यथार्थपणे जपणारी त्यांची सगळीच मुलं म्हणजे आम्हा सुनांना मिळालेली अनमोल संपत्ती आहे. सरच नाही तर सरांचे इतर गुण देखील कुटुंबासाठी अतिशय कर्तव्य तत्पर आहेत, आदर्श आहेत. विशेष बाब सांगायची झाली तर भावाभावांचं नातं हे कसं असावं हे आमच्या कुटुंबात पाहायला मिळतं. भावाभावांसाठी, भाऊ एकमेकांसाठी जीवाला जीव देणारे, जीव तोडून काम करणारे, अडीअडचणींना पटकन घेऊन जाणारे. मला वेळेची कमतरता आहेच आहे, पण मला एक प्रसंग इथे आवर्जून सांगावायचा वाटतो. सर सुरुवातीला वकिली करत होते. सर वकील आहेत, असं नाही, वकिली करत होते आणि मी पण नॉन करंटला काम करत होते. आर्थिक परिस्थिती आमची काही फार व्यवस्थित नव्हती आणि त्या एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष कथार सर, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.